विधानसभेच्या निवडणुकीकरता फॉर्म भरण्यासाठी काही मोजकेच दिवस शिल्लक आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये राज्यभरात तुल्यबळ लढती होणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात देखील या दोघांमध्येच सामना होणार आहे. सर्वांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. काही मोजक्या जागेवरून ताणाताणी सुरू आहे. महाविकास आघाडीतील शरद पवार पक्षाने सोलापूर शहर उत्तरचे उमेदवार म्हणून माजी महापौर महेश कोठे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. सदरची उमेदवारी जाहीर होताच महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी महेश कोठे यांनी यापूर्वी शिवसेनेच्या विरोधात केलेल्या कृतीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी मागितल्याशिवाय निवडणुकीत प्रचार करणार नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे धाबे दणाणले आहेत. यावेळी महेश कोठे यांनी शिवसेना पक्ष संघटनेचे आजवर केलेल्या नुकसानीचा पाढा शिवसेनेचे सोलापूर लोकसभा क्षेत्रप्रमुख पुरुषोत्तम बर्डे आणि जिल्हा प्रमुख अजय दासरी यांनी वाचला. महेश कोठे यांनी यापूर्वी 2019 मध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करून निवडणूक लढवली होती. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला. याशिवाय महापालिकेचा कारभार पाहताना शिवसेना नेत्यांनी वेळोवेळी बजावलेले पक्षादेश पाळले नाहीत, सतत पक्षविरोधी भूमिका घेतली. याशिवाय शिवसेनेचे उमेदवार नगरसेवक यांना देखील पक्षांतर करण्यास भाग पाडून पक्ष संघटनेचे अपरिमित नुकसान केले. त्यामुळे या वेगवेगळ्या भूमिकेबद्दल आणि शिवसेना पक्ष संघटनेला नुकसान पोहोचवल्याबद्दल महेश कोठे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आणि शिवसेना नेत्यांची जाहीर माफी मागावी. त्याशिवाय आम्ही प्रचारात सक्रिय होणार नाही अशी भूमिका घेतली आहे. तथापि आम्ही आघाडीचा धर्म पाळण्यात कसलाही कसूर करणार नाही, आघाडीत बिघाडी होणार नाही याचीही काळजी घेणार आहोत असेही त्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, शहर प्रमुख दहिया धाराशिवकर, विद्यार्थी सेनेच्या लहू गायकवाड, कामगार सेनेचे विष्णू कारंपुरी, सुरेश जगताप, अॅडव्होकेट सुरेश गायकवाड आदींसह शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या 5 वर्षापूर्वी ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शहर मध्यमधनं दिलीप माने म्हणून शिवसेनेनं उमेदवारी दिली होती. त्यावेळेला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असणारे, शिवसेनेच्या विरोधी पक्षनेते असणारे महेश कोठे यांनी बंडखोरी केली, विरोधात काम केलं, पक्षाच्या विरोधात काम केलं, बंडखोरी केली. वरिष्ठांनी त्यांना सांगितलं सुद्धा त्यांनी ऐकलं नाही, त्यांची बंडखोरी मागे घेतली नाही. त्यावेळेला महेश कोठेंना 30,000 मते, दिलीप मानेंना 30,000 मते मिळाले आणि त्या दोघांच्या भांडणाचा फायदा घेऊन काँग्रेसचे प्रणिती शिंदे 51,000नी त्यावेळेला निवडून आल्या. महेश कोठेंनी शिवसेनेत असताना आत्तापर्यंत सगळ्या शिवसैनिकांवर अन्याय केलेला आहे. फक्त नगरसेवक म्हणून त्यांनी फक्त जवळच्या पाहुण्यांना घेतलेलं आहे. परिवहन समितीवर सुद्धा वरनं जे आदेश आले होते, जे व्हीप आले होते 5 वर्षात, ते कुठलेही पाळले नाहीत. त्यानंतर 22 नगरसेवक शिवसेने निवडून गेलेले होते. त्यातल्या 16 नगरसेवकांना त्यांनी घेऊन राष्ट्रवादी प्रवेश केला. त्यातलेही काही 8-7-8 नगरसेवक एकनाथ शिंदेच्या गटात गेले. आमचं मागणं आता एवढंच आहे की महाविकास आघाडीमधनं शहर उत्तरमधनं महेश कोठे यांना शरद पवारच्या गटातनं तिकीट मिळालेलं आहे. महेश कोठेंनी जी 5 वर्षापूर्वी शिवसेनेच्या विरुद्ध बंडखोरी केली होती, त्यांनी उद्धव साहेबांची दिलगिरी व्यक्त करावी, शिवसेनेची माफी मागावी. तमाम शहर उत्तरमधले शिवसैनिक त्यांचे त्या क्षणाला काम करून त्यांना विजयी करतील.